इकडे मुंगळ्या आपल्या रामशा धनगरवाडीची स्वप्न रंगवत आपल्या वाड्याच्या अर्ध्या वाटेवर असताना त्यांनी बघितलं की जो तो गावकरी खालच्या खोताच्या मळ्याच्याकडे धावत सुटलेला आहे. तसं त्यांनी एक दोघांना थांबून काय प्रकार आहे हे विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते गावकरी त्याला म्हणाले, अरे मुंगळ्या, विचारतो काय, जाऊन स्वतः बघ. मुंगळ्याला कळे ना खालच्या खोताच्या मळ्याला कसली आग लागली आहे. नंतर त्याच विचारानं तो सुद्धा त्या गावकऱ्यांच्या मागोमाग तिकडे पळत सुटला. मुंगळ्या त्या दौलती खोताच्या शेताजवळ जाऊन त्या गर्दीत उभा राहून बघायला लागला आणि त्याला विलक्षण धक्का बसला होता. त्याच्याच 3 धनगरांची तोडलेली मुंडकी दौलती खोताच्या शेतात फेकून दिलेली होती. याचाच अर्थ हे 3 धनगर आराकाकांच्या हद्दीत गेलेले असावेत. त्यावेळी आमचे दौलती काका मुंगळ्याला बघताच म्हणाले, मुंगळ्या, ही घाण तुझ्या धनगरांची आहे. तेव्हा ही टोपली घे आणि त्यात ती मुंडकी भरून तू तुझ्या वाड्याकडे ने आणि काय करायचे ते तू कर. नाहीतर रस्त्यावरची भटकी कुत्री त्या मुंडक्यांकरता भांडतील आणि माझ्या शेताची वाट लावतील. एवढं बोलून दौलती काकांनी ती मोठी टोपली मुंगळ्याच्या पुढे टाकली आणि ते जोरात म्हणाले, अरे तुमची धनगर जात लबाड मांजरीच्या चोरटेपणाची. हे तिघं गेले असतील त्या आराच्या वाड्यात चोरी करायला. आता निस्तर तूच हे सगळं. आमच्या दौलती काकांची ती बडबड ऐकत मुंगळ्यानं त्या धनगरांची मुंडकी त्या टोपलीत ठेवली आणि वरून ती पानानं झाकून तो आपल्या वाड्याकडे आला. तेव्हा बस्त्या तिथेच बाहेर अंगणात बाज टाकून घोरत पडला होता. त्याला तसं बघून मुंगळ्याला त्याचा इतका संताप आला होता. पण मुंगळ्यानं काहीही न बोलता ती टोपली काळूरामच्या पुढे ठेवली आणि तो खुणेनं त्याला काहीतरी सांगणार तेव्हाच पुष्कळ गावकरी त्याच्या अंगणात गोळा होऊन त्या टोपलीकडे बघत राहिले. तेव्हा खरोखर मुंगळ्या ह्या सगळ्या प्रकारानं पार वैतागला होता. त्याला हेच कळत नव्हतं की त्या पवाराच्या जमिनीबद्दल काही निघालं रे निघालं की काहीतरी त्याच्या मागे घोळ होतच होता आणि ह्या नसत्या घोळात त्याचा विनाकारण वेळ जात होता. आता इथे या गावकऱ्यांची जत्रा भरणार असं दिसताच मुंगळ्या एकदम कावून ओरडला, गावकरी हो, तुम्ही सगळेजण हितच थांबा. मी शिरगोप्पीच्या पोलिसाकडे जाऊन फिर्याद देऊन येतो. तेव्हा तुम्ही ह्या तिघांना प्रथम बघितलं हे पोलिसांना सांगून पोलीस स्टेशनवर येऊन नीट सांगा. मुंगळ्या असं म्हणाल्याबरोबर त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. ते तिथे तमाशा बघायला जमलेले गावकरी भराभरा आपापल्या वाटेनं निघून गेले. तसं काळूरामनं ती टोपली उघडून बघितली आणि तो विलक्षण दचकून मुंगळ्याकडे बघायला लागला. मुंगळ्यानं त्याला शांत राहायची खूण केली आणि तो त्या गावकऱ्यांना पोलिसांचं सांगत असताना बाहेर कसला गलका चाललाय हे बघण्यासाठी रूही बाहेर आली. मुंगळ्याकडे आणि गावकऱ्यांच्या गर्दीकडे बघत ती नवलानं म्हणाली, अहो काय झालंय काय, आणि ह्या टोपलीत काय आहे. तेव्हा त्या टोपलीजवळ जाणाऱ्या रुयाला मुंगळ्यानं दंडाला धरून तो तिला वाड्याच्या दाराकडे ढकलत म्हणाला, रुया, किन्नानं रानडोकराची शिकार केली आहे आणि आता तो ती न्यायला यायचा आहे. तेव्हा तू आतमध्ये जाऊन छान दाराला कडी घालून छान म्या दार वाजवल्याशिवाय उघडायचं नाही. मुंगळ्या हे बोलत असताना योगायोगानं किन्ना काका तिथे आले. तसं रुयानं पटकन वाड्याच्या आत जाऊन दार लावून टाकलं. किन्ना काका घाईघाईनं मुंगळ्याजवळ जाऊन म्हणाले, अरे मुंगळ्या, मी ऐकलं आरानं तुझ्या 3 धनगरांना तोडून दौलतीच्या शेतात त्यांची मुंडकी टाकली आहेत. मी तिथे गेल्यावर कळलं की तू ती इथे घेऊन आलायस. तसा मुंगळ्या खेदानं म्हणाला, अरे किन्ना, ते समजा खरा आहे. या टोपलीत त्यांची मुंडकी आहेत. अरे हा शंकर्या, नागऱ्या आणि भावऱ्या त्या आराच्या हद्दीत कशाला मारायला गेले होते हेच मला कळत नाही. आता त्यांना माहिती होतं ना तिथं जो गेला त्याला आरा तोडतो. तरी हे त्या हद्दीत गेले आणि आता मला हे सगळं निस्तारायला लागणार आहे. आईला किन्ना, आता या मोडक्याचं मी काय करू रे. त्यात मला आराविरुद्ध पोलिसात तक्रारसुद्धा करता येत नाही. हे सगळं ऐकताच किन्ना काका हसत हसत म्हणाले, अरे मुंगळ्या, आमच्या मांजरीवाडीचं एक शास्त्र आहे. असं काही झालं तर पोलिसांच्या भानगडीत न पडता इळीमिळी गुपचिळी म्हणून सगळं गुपचूप आटपून टाकायचं. अरे मुंगळ्या गड्या, त्यात एवढा कसला विचार करतोयस. तुझ्या या काळूरामला ते टोपलं शेताच्या बांधावर ठेवून त्यावर रॉकेल ओतून काडी पेटवून द्यायला सांग. 5 मिनिटात खेळ खाल्लास. लेखा, एखाद्या गोष्टीला फार फाटे फोडले ना की नंतर त्या गोष्टीला फाटे फुटत राहतात रे. आणि हे बोलता बोलता किन्ना काका एकदम थपकून म्हणाले, काय रे मुंगळे, ह्या तिघा धनगरांची लग्न झाली आहेत का?
म्हणजे त्यांच्या बायका पोरांसाठी थोडा विचार करायला लागेल ना. त्यांना ती मुंडकी दाखवूनच नंतर जाळायला लागतील. हे ऐकून मुंगळ्या सुटकेचा निश्वास सोडत म्हणाला, नाही र किन्ना, हे तिघं बेवारशी धनगर, शंकऱ्या, नांगऱ्या ना बावऱ्या हे फक्त बोहीला भार होते, फक्त चोरी करून पोट भरणारे. त्यात हे तिघे विश्वास ठेवायला अपात्र. पण हे सांगताना मुंगळ्याला उगाचच आपल्या गत आयुष्याची आठवण झाली होती. तो स्वतः लोकांच्या बकऱ्या कोंबड्या चोरून कपारीत जाऊन हाणायचा आणि हे तिघे त्याच्याच बिरादरीचे. त्या विचाराने मुंगळ्या क्षणभर थांबला आणि नंतर त्याच्याकडे बघणाऱ्या किन्ना काकांना म्हणाला, किन्ना, या तिघांच्या आसण्यानं कोणाला फायदा नव्हता आणि त्यांच्या जाण्यानं कोणाचं नुकसान बी होणार नाही. अरे हे सोलापूरच्या धनगरवाडीत चोरी मारी करून जागायचे, म्हणून मी विचार केला का त्यांना इथं येऊन माझ्या शेतात राबू दे, स्वतःच्या कष्टाची भाकरी खाऊ दे. हे चोरी करायला आराच्या वाड्या शिरल्या असणार आणि आता माझ्यावर बाहेरून या टोपलीत पडले. किन्ना काका म्हणाले, असं आहे तर आता विचार करत बसू नकोस, ही टोपली काळूला उचलायला सांग आणि चल बांधावर. त्यावेळी अंगणातनं जाताना किन्ना काका बाजेवर घोरत पडलेल्या बस्त्याकडे बघून मुंगळ्याला म्हणाले, मुंगळ्या, गाड्या, हे बस्त्याचं संपणार आहे कधी? मुंगळ्या काही बोलला नाही. नंतर काळूरामनं ती टोपली बांधावर नेऊन जाळून टाकली. तेव्हा त्या टोपलीतून 3 वेळा ठो ठो असा आवाज आला. तेव्हा जमलेल्या गावकऱ्यांना मुंगळ्या रागानं म्हणाला, जावा आता आपल्या घरला, हातला तमाशा संपला. नंतर जेव्हा त्या टोपलीची आग विझली तेव्हा काळूनं ती राख त्या खालच्या शेतात लोटून दिली आणि त्या राखेबरोबर त्या दुर्दैवी शंकऱ्या, नांगऱ्या आणि भावऱ्याचं अस्तित्व संपून गेलं होतं. हे सगळं आटोपून मुंगळ्या, किन्ना काका आणि काळूराम वाड्याकडे परत आले. तेव्हा मुंगळ्या किन्ना काकाला म्हणाला, आत येणार आहे का? किन्ना काका डोकं हलवत म्हणाले, नाही नको मुंगळ्या, पण दुपारी तू माझ्या वाड्यावर बाटली घेऊन येशील का? तेव्हा मुंगळ्याला आठवलं, आज आपल्याला राणीकडं जायचं आहे, तेव्हा आता दुपारी घेणं ठीक नाही. हा विचार करून तो चटकन किन्ना काकांना म्हणाला, किन्ना, आज माझ्या पोटात थोडी गडबड आहे, तवा आता न ग, आणि कवा तरी बघू. तसे किन्ना काका रुया दार उघडून बाहेर येते का हे बघत थोडा वेळ तिथे रेंगाळले आणि नंतर निघून गेले. मुंगळ्या मात्र किन्ना काका गेल्यानंतर त्या झोपलेल्या बस्त्याकडे तिरस्कारानं बघत राहिला होता. इथे आत्ता जे प्रकरण झालं त्याची काही कल्पनासुद्धा त्या दारुड्या बस्त्याला नव्हती. तसं आता धर्मेच्या नावानं दारू पिऊन झोपायची त्याला सवय झाली होती. त्यामुळे आता वाड्याचा सगळा कारभार मुंगळ्याच्या एकट्याच्या अंगावर पडला होता. आता या सगळ्या घडामोडीमुळे त्याला जे दाजी पवाराचं डबोलं मिळणार होतं त्या गोष्टीतली मजाच संपून गेली होती. या सगळ्या विचारांनी त्यांनी वाड्याचं दार खटखटवलं. रोहिणी पटकन उघडलं. ती एकदम वास घेत म्हणली, अहो, या मांस भाजल्याचा वास हात कसा सुटला? आणि तो किन्ना डुक्कर घेऊन छान गेला आणि तुम्हासनी काय पण दिला नाही त्यांनी? रुयाच्या या बडबडीवर वैतागलेला मुंगळ्या आत येत म्हणाला, अगो, त्यानं हातं एक डुकराचं पिलो आणून शाल मला म्हणला, माझ्या आईला यो खाऊ घालायचा आहे आणि तिला दारू ठेवायची आहे, तेव्हा तू काळूकडनं त्या डुकराला जाळात घालून छान त्याच्या केस माना काढून छान दे. आता रुया, म्या त्याला कसा नाही म्हणू? मग काळूनं त्या बांधाव तो डुक्कर ठेवून छान त्याला जाळ घालून छान त्या हे केस काढलं, त्यो वास इथं सुटला आणि त्यो माहिताचा डुक्कर आहे म्हणून छान म्या काय घेतला नाही. तसा किन्ना म्हणा एक तंगडं घ्याल्याबद्दल बोलला, पण म्याच नको म्हणलं. पण त्यानं मला सांच्याला वाड्यावर जेवायला बोलावलं आहे. हे ऐकून रुया काहीच बोलले नाही. परंतु झालं काय होतं, मुंगळ्या त्या किन्नाच्या वाड्यावर जेवायला जाणार आहे असं जे रुहीला सांगितलं होतं, त्यामुळे त्या दाजी पवारांच्या प्रकरणात किन्ना काका नकळत गोवले गेले होते आणि त्यांना ते प्रकरण भारी पडलं होतं. मुंगळ्या आणि रुही माझघरात आले तेव्हा तानी आंघोळीला गेली होती आणि रामश्या तिथे चटईवर झोपलेला होता. तेव्हा मुंगळ्या तिथे बसत रामश्याच्या डोकीवरनं हात फिरवत म्हणाला, रुया, आता तू रागावू नको. तरी तुझ्या बाबाचं हे असं दारू डोसून दरम्या करत नंतर झोपी जाणं हे किती दिवस चालणार आहे? आता दरम्याला जाऊन 3 महिन्याच्या वर होऊन गेले ना, तरी याचं आपलं चालूच आहे. आता त्यांनी उठून जरा वाड्याकडं, आपल्या शेतीवाडीकडं लक्ष द्यायला नको. रुया भाकरीचं पीठ मळता मळता म्हणाली, अहो, आता मला बी ते कळतंय, बापाचं आतड आहे ना, पण ते
अशी दारू पिऊन झोपल्यावर त्यांना धर्मेचं दुःख जाणवत नाही, ते आपल्या गुंगीत पडून राहतात. शुद्धी वाचले का त्यांना आपल्या पोराचं दुःख नाही सहन होत. तेव्हा थोडे दिवस आणखीन जाऊ दे, ते आपोआप सगळं विसरतील. परंतु हे सगळं पाणवलेल्या डोळ्यानं सांगताना रुही नंतर स्वतः धर्म्या दादा तू का गेला रे म्हणून रडायला लागली. तेव्हा मुंगळ्याला वाटलं आपण झक मारली आणि हे बोललो. तो उठला, आपल्या खोलीकडे गेला. खरं तर बस्त्यानं आपल्या धर्माच्या दुःखानं बुडून आपल्या जावयाचा मुंगळ्याचा घात केला होता. कारण दाजी पवारांच्या इस्टेटीच्या प्रकरणात मुंगळ्याला बस्त्याची साथ मिळाली असती तर कदाचित परसू जे काही मुंगळ्याबरोबर करणार होता ते करायला तो धजावला नसता कदाचित. आणि त्यामुळे कदाचित मुंगळ्याला राणीनं आपली इस्टेट नाईलाजानं विकून ती इथनं निघूनही गेली. पण तसं घडलं नव्हतं. म्हणून मी तुम्हाला सांगते, माणसानं आपला आनंद किंवा आपलं दुःख एका सीमेपर्यंत ठेवावं, कारण आती तिथे माती होते ही जाणीव नेहमी ठेवली पाहिजे. मुंगळ्यानं आपल्या खोलीत जाऊन दार लावून घेतलं आणि कपाट उघडून त्यांनी कपाटातले भरपूर रुपये काढून एका रुमालात बांधून ते पिशवीत ठेवून ती पिशवी त्यांनी कपाटात ठेवली. याच पिशवीतनं तो दारूच्या बाटल्या नेणार होता. मुंगळ्यानं ते काम आटोपल्यानंतर रामशाजवळ बसावं म्हणून तो बाहेर आला. रुही आता आपलं रडणं थांबवून भाकऱ्या करत होती. तसा मुंगळ्या चुलीजवळ येऊन रामशाच्या जवळ बसला. त्याने रुहीकडे बघितलं तर ती खाली मान घालून भाकऱ्या थापत होती. त्यावेळी ती अगदी निष्पाप दिसत होती. तिला बघून का कोणास ठाऊक मुंगळ्याचा ऊर अचानक दाटून आला होता. त्याला एकदम वाटलं, जर कधी आपल्याला आपल्या रुही आणि रामशाला सोडून जावं लागलं तर. आणि त्या तरनं मुंगळ्याचा जीव इतका वर खाली झाला होता की क्षणभर त्याला वाटलं आपण रुहीला असं न फसवता तिला सगळं राणी इस्टेट प्रकरण सांगून टाकावं. आज आपण लंगड्या किन्नाकडे जाणार नसून आपण राणीकडे पैसे द्यायला जाणार आहोत हे सगळं सांगावं. पण नंतर त्यालाच वाटलं की आपली रुया फार सरळ आहे, तिला हे सगळं पटायचं नाही. तसं ती पूर्वीसुद्धा या सगळ्याच्या विरोधात होती आणि आता जर आपण तिला हे सांगितलं तर ती आपल्याला जाऊच देणार नाही आणि आपला हातातोंडाशी आलेला घास जाईल. त्यापेक्षा राणी इथून गेल्यानंतर आपण रुहीला सांगूया की राणीला परसूबरोबर नीट संसार करायचा होता म्हणून तिच्याच सांगण्यावरनं हे सगळं झालं आहे. तसं राणी गेल्यानंतर रुयाला गप्प बसावंच लागणार आहे. मुंगळ्या ह्या सगळ्या विचारांनी रुहीकडे बघत असताना तिने अचानक मान वर करून मुंगळ्याकडे बघितलं आणि म्हणाली, अहो मना काही सांगायचं आहे का? तेव्हा मुंगळ्यानं नाही अशा अर्थानं मान हलवून आपल्या सुटकेचा तो अखेरचा मार्गसुद्धा बंद करून टाकला होता. रुया भाकऱ्या करता करता मुंगळ्याला म्हणाली, अहो भाकऱ्या गरम आहे तर 4 घास खाऊन घ्या. तेव्हा बरं म्हणून मुंगळ्या जेवायला बसला आणि तेव्हाच तानी येऊन रुहीला म्हणाली, अगो रुया तू पण 4 घास खाऊन घे, मी बसते चुलीजवळ. आणि रुही मुंगळ्याबरोबर जेवायला बसताना अचानक त्याला व्याकुळतेनं म्हणाली, अहो आज तुम्ही कुठे जाऊ नका, संध्याकाळी मी चांगलं जेवण करते. आणि आपल्या फुटक्या नशिबानं मुंगळ्या म्हणाला, रुया किन्नाच्या आईचं जेवण आहे, मी तिथं गेलो नाही तर ते नाही बरं दिसणार. काय आहे तसं तो नेहमी माझ्या पाठीशी उभा असतो का नाही. नंतर रुही काही बोलली नाही, पण का कोणास ठाऊक आपल्या नवऱ्यानं आज कुठेच जाऊ नये असं तिला अत्यंत तीव्रतेनं वाटत होतं. त्याचवेळी मुंगळ्या काहीतरी आठवून एकदम रुहीला म्हणाला, अगो रुया तुला सांगायचाच राहिला, आपले ते शंकऱ्या नांगऱ्या भावऱ्या सकाळी माझ्याशी भांडून काम सोडून निघून गेले. तानी आणि रुही त्याच्याकडे आश्चर्यानं बघत राहिल्या. रुही हनवटीला हात लावून नवलानं बघत म्हणाली, अहो पण धनी असं न सांगता सवरता या तिघाजण कशापायी सोलापूरला गेले आणि तुमचा आणि त्याचा कसला भांडण झाला. मुंगळ्या म्हणला, रुया त्याला माहीत आहे ते कसं चोरी करायचे आणि हे बघ आता ज्या माणसाला हात राहायचा नाही त्यासनी म्या धरून छान हिथं राहा असं कसं सांगणार. त्यासनी मा झाला होता, त्यांना निस्ता बसून छान खायचा होता, आता त्यासनी जायचा होता, आता जाऊ दे की. पण माणसांनी निदान सांगून तरी जाया पाहिजे ना. आता भाकरी त्यांना मिळत होती, पण आता जाऊ दे. नंतर ते बोलत बोलत त्या दोघांनी आपलं जेवण आटोपलं. मुंगळ्या आपल्या खोलीतल्या पलंगावर जाऊन पडला. त्यावेळी त्याला वाटत होतं आज हा साल्या बस्त्या नीट शुद्धीवर असता तर ते 3 धनगर आराच्या वाड्यात दागिन्यांची चोरी करायला शिरले नसते. आपल्या बस्त्याच्या देखरेखीखाली ते आपल्या शेतात खपत असते. आता तो बस्त्यात शेतात जात नाही,
तर त्या फावल्या वेळात हे असले धंदे त्या धनगरांना सुचणारच ना. खरंच या बस्त्याच्या दारू पिण्यामुळे त्या 3 धनगरांचे जीव नाहक गेले होते असं मुंगळ्याला वाटलं. पण त्यावेळी तो आपलं गणित चुकला होता असं त्याला वाटायला हवं होतं. त्या बस्त्याच्या दारू पिण्यामुळे 4 जीव नाहक गेले होते. मुंगळ्या आपल्या या विचारात असताना रुया रामशाला घेऊन आत आली होती. नंतर तिने रामशाला झोपवून ती अलगद मुंगळ्याच्या मिठीत शिरली आणि नंतर रुहीचा मुंगळ्या सगळं काही विसरून रुहीमय झाला आणि तिच्या घट्ट मिठीत तो मिटून गेला. त्या भयंकर अशुभ संध्याकाळी परसू सर्व तयारीनिशी सज्ज होऊन बसला होता. तसं बघता तो सुद्धा विलक्षण अस्वस्थ होता. खरं तर परसू अतिशय सालस स्वच्छ मनाचा तरुण होता. त्याची आपल्या दाजीबाबा आणि इंदू आजीवर अत्यंत माया होती. तो त्यांचा मोठा मुलगाच होता. आणि त्याचा अन्नी तो तर जन्मापासून दाजीबा, इंदू आजी आणि त्याच्या सहवासात लहानाचा मोठा झाला होता. ते तिघेजण अन्नीचं भावविश्व होते. त्यांच्याशिवाय त्याला दुसरं जग माहिती नव्हतं. खरं तर अन्नीच्या लग्नाअगोदर त्या दाजींच्या वाड्यात हे चौघे जीव फार सुखात होते. पण नंतर दुर्दैवानं इंदू आजींचा तो अन्नीचं लग्न करण्याचा हट्ट, त्या हट्टातनं सगळं महाभारत घडलं. त्यानंतर अन्नीचा तो दुर्दैवी मृत्यू परसू आणि राणी आजपर्यंत विसरलेले नव्हते. त्या पांगळ्यानं त्या दोघांना सुखाचं दालन उघडं करून दिलं होतं. तरी चांगल्या परसूला तो जेव्हा जेव्हा अन्नीला बघायचा तेव्हा त्याच्या हृदयाला कुठेतरी खूप अपराधीपणाची भावना डंक मारत राहायची. त्यामुळे नंतर तो अन्नीपासून जास्तीत जास्त दूर राहायचा. परंतु नंतर अन्नी, राणी आणि त्यांची मुलं त्याच्या आयुष्याचा एक भाग होऊन गेले होते आणि तो ह्या सगळ्या संसार सुखात असताना मुंगळ्याचं ते ग्रहण त्याच्या संसाराला लागलं होतं. तसं त्यानं कुणाचीही पर्वा न करता त्याला थोडंफार देऊ केलं होतं. पण मुंगळ्या ऐकायला तयारच नव्हता. त्यामुळे आता नाईलाजानं परसूला हे पाऊल उचलावं लागत होतं. पण तो स्वतःला आत्ताही आणि पूर्वीही दाजीबांचा मोठा मुलगा समजत होता. त्याच्या कष्टामुळे त्यांचा वाडा नेहमी भरलेला राहिला होता. त्यामुळे आता कुठल्याही किमतीवर दाजीबांची आणि अन्नी पवारची इस्टेट तो एका रस्त्यावरच्या भिकारी धनगराला कदापि देणार नव्हता. परसूला सतत वाटत असे की जर त्याचा अन्नी सामान्य आणि धडधाकट तरुण असता तर कदाचित आता जी वेळ त्याच्यावर आली होती ती वेळ त्याच्यावर कधीच आली नसती. त्याला गरिबी काय असतं हे माहिती होतं. पोटाच्या भुकेत भाकरीच घालावी लागते, बाभळीचे काटे घालता येत नाहीत याचा अनुभव त्याला होता. त्यामुळे तर त्यांनी त्या भाबड्या राणीला आणि तिच्या गरीब कुटुंबाला त्या पोटाच्या भुकेपासून वाचवण्यासाठी मदतीचा हात दिला होता. पण नंतर तो सुद्धा एक पुरुषच होता ना. त्याची प्रथम राणीबद्दलची भावना फक्त त्याचा पुरुषार्थ तिला समर्पित करणं एवढ्यापुरतीच होती. पण नंतर तिच्या त्या सुखद स्त्री सहवासानं, त्या अवीट स्त्रीसुखाच्या भावनेनं त्याला राणीपासून दूर होताच आलं नव्हतं. आणि नंतर शंकरचा नाजूक मायेचा गळफास त्याच्या गळ्यात कायमचा अडकला होता. तशी त्याच्या राणीची देखील वेगळी गोष्ट नव्हती. ती फक्त एका मुलाकरता परसूला समर्पित झाली होती. पण नंतर तिला त्याच्यापासून दूर जाताच आलं नव्हतं. त्यामुळे स्त्रीला नेहमी अबला असं म्हटलं जातं, कारण लहानपणी ती आईच्या मायेबरोबर पित्याच्या छायेत सुरक्षित असते. तरुणपणी आपल्या पतीच्या संसारात ती पूर्ण होते आणि वृद्धपणी आपल्या मुलाबाळांच्या आधारावर राहते. म्हणतात ना, कुठल्याही फुलाची वेल कुठल्या तरी आधारानं वर चढते. तसं स्त्रीच्या आयुष्याची वाटचाल पुरुषाच्या आधारानं नीट होते आणि तो आधार राणीला तिच्या अन्नीने दिला होता आणि त्याच्यानंतर परसूने तिला तोच सुरक्षित आधार दिला होता. आता परसू आणि ती जे काही करणार होती त्या गोष्टीचा आपल्याला कधी असं करावं लागेल असा स्वप्नात सुद्धा त्यांनी विचार केला नव्हता. परसूचं तर हृदय भयंकर उडत होतं. त्याला आपले हातपाय सारखे थंड पडतायत असं वाटत होतं. फक्त राणी घाबरून जाऊ नये म्हणून तो स्वतःवर कसा तरी संयम ठेवून शांत होता. तरी त्याला सतत वाटत होतं, आपण हे सगळं वेळ आल्यावर करू शकू का? देवा, हे सगळं काय घडलंय? पण त्याचा भयंकर नाईलाज होता. त्याच्या शंकर्यासाठी, वामण्यासाठी, येणाऱ्या मुलासाठी आणि राणीसाठी त्याला ते करावंच लागणार होतं. नाहीतर तो धनगर मुंगळ्या त्या सगळ्यांचा घात करणार होता. एक पती आणि पिता या नात्यानं त्यांनी त्या सर्वांचा घात करण्यापूर्वी त्याचा घात करून सगळं संपून टाकायचं असं परसूनं ठरवलं होतं. आणि ह्या कामात त्याला चांगले आरा काका मदत करणार होते.
आज राणी काकूनं आपल्या चुलीवर थरथरत्या हाताने तेलाचे तवंग असलेले तिखट जाळ कोंबडीचं कोरड्यास केलं होतं. डाळ तांदळाचे टोपलीवर वडे काढून तोंडी लावायला मिरच्या आणि ज्वारीचे पापड तळले होते. कांद्याची तिखट भजी आणि तिखट शेव तळली होती. हे करताना राणी काकू उगाचच ओक्साबोक्षी रडत होती. तिला ते सगळं जमणार होतं का नाही तिलाच माहिती नव्हतं. राणी काकूने कसाबसा आपला स्वयंपाक आटोपला. गोठ्यात जाऊन 2 बादल्या शेण पाण्यात घालून त्या बादल्या गोठ्याच्या बाजूला ठेवल्या आणि ती त्या बादल्यांकडे बराच वेळ बघत तशीच उभी राहिली. तेव्हा दूरवरनं टिटवी ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता. तेव्हाच परसू तिथे येऊन तिला म्हणाला, राणी, अगं तू काय अवतार केलाय? अशानं त्या मुंगळ्याला संशय येईन ना. जा तोंड धू, शंकर वामण्याला जेवायला घाल, त्यांना झोपव, आता तो यायची वेळ झाली. तसं ती अनावरहून रडत म्हणाली की परसू हे सगळं केलंच पाहिजे का? माझ्याच्याने ते बघवणार नाही रे. साधं कोंबडं मारल्यानंतर ते तडफडतं ना, ते मला बघवत नाही, आणि हे तर. परसू अस्वस्थ होऊन म्हणाला, राणी, त्यो धनगर वाईट आहे. कदाचित आपण त्याला सगळं विकून दूर गेल्यानंतर सुद्धा तो या मांजरीवाडीला त्रासदायक होईन, कारण पाव मांजरीवाडी होईन एवढी आपली जमीन आहे. उद्या त्या धनगरानं इथं आपली धनगरवाडी केली तर नंतर येणारी प्रत्येक पिढी दाजी पवाराला ना अन्नीला शिव्या देत राहीन. चालन का तुला? आणि हे बघ, एकाच्या जाण्यानं सगळ्यांचं भलं होतंय, तर त्या एकट्यानं जाणं योग्य आहे का नाही? आता कदाचित सातमाईंनाच तो नको असेल म्हणून हे सगळं घडलं. नंतर मात्र परसू खोटं म्हणाला की राणी, रात्री सातमाई माझ्या स्वप्नात येऊन मला म्हणाल्या, परसू तू निर्णय घेतलाय तो योग्य आहे. अरे पायात काटा रुतल्यावर तो दुसरा काटा घेऊनच काढायला लागतो ना. हे सगळं ऐकून राणी डोळे पुसून एकदा म्हणाली, परसू, सातमाईंचं हे स्वप्न तू मला आत्ता सांगतोयस? सकाळी का नाही सांगितलं स्वप्न? तसं तो पटकन मनात सातमाईंची क्षमा मागून म्हणाला, अगं तो मुंगळ्या सकाळी इथं येऊन बसला, त्याच्या पुढ्यात मी स्वप्न तुला सांगणार होतो का? नंतर मला तुला सांगायची आठवण नाही राहिली. परसूच्या या खोट्या स्वप्नामुळे राणी काकूला एवढा धीर आला की ती मनात म्हणाली, जर सातमाई आपल्याबरोबर आहे तर घाबरायचं काही कारण नाही. असा विचार करून तिने पटकन स्वतःला सावरलं. चटकन तोंड धुवून तिने केस विंचरले. शंकर आणि वामनला जेवखाऊ घालून त्यांना आत नेऊन झोपवलं आणि सगळं आटोपल्यानंतर ती आणि परसू चुलीकडे बसून काही न बोलता एकमेकांकडे टकमक बघत बसले. त्यावेळी दोघांच्याही मनावर विलक्षण ताण पडला होता. त्यावेळी त्या दोघांनाही वाटत होतं की त्या धनगर मुंगळ्यानं असं वागायला नको होतं. नाहीतरी त्यांनी गावचा, सातमाईंच्या वाड्याचा विचारही न करता त्याला रानफुलांचा माळा आणि 2 शेतं देऊ केली होती. पण त्याची हाव एवढी वाढली होती की तो त्यांना वाड्याच्या बाहेर काढायला बघत होता. खरं तर त्यांनी ह्या दोघांना सुखानं जगू देऊन स्वतः सुखानं जगायला हवं होतं. त्यावेळी राणी काकूंच्या डोळ्यासमोर आता ह्या क्षणी तेच दृश्य सारखं येत होतं. त्या आंब्याच्या जत्रेच्या वेळी तिच्याजवळ बसून तिची जवळीक करू बघणारी सुंदर रुही आणि तिचा तो लहानगा गुटगुटीत रामशा आत्ताही तिच्या नजरेसमोर सारखे येत होते. ती सुंदर रुही फार तरुण होती, चांगल्या अंतःकरणाची होती आणि आता ती गरोदर होती. आता त्या चांगल्या रुहीला तिच्या नवऱ्याबरोबर उगाचच शिक्षा मिळणार होती. खरंच एखाद्या स्त्रीला वैधव्य ही किती मोठी शिक्षा असते. तरी त्या सगळ्यांसाठी जर परसूनी मुंगळ्यावर दया दाखवली तर त्यांना इथून कायमचं जावं लागणार होतं. आणि तिने इतकं मुंगळ्याच्या पाया पडून मुंगळ्याने कुठे तिच्यावर दया दाखवली? या सगळ्या विचारातही राणीला अचानक वाटलं, आपलंच चुकलं. आपण विनाकारण वेळ न घालवता सरळ रुहीच्या वाड्यात जाऊन तिला हे मुंगळ्याचं सगळं सांगायला हवं होतं. कदाचित तिने त्याला अडवलं असतं. कदाचित रुहीला हे सगळं माहीतही नसावं. तसंच ती परसूला एकदम म्हणाली, परसू, आज तू काय न करता मुंगळ्याला जाऊ दे. मी उद्या त्या रुहीला जाऊन भेटते, तिला सगळे त्याचे प्रताप सांगते. कदाचित ती त्यातून काहीतरी मार्ग काढेल. परसू, आपण थोडं थांबू. हे ऐकून आता मात्र परसू रागावला आणि म्हणाला, अगं राणी, काय बोलते तू? उद्या तो मला शिरगुप्पीला इथल्या इस्टेटीचे कागदपत्र करायला नेणार आहे. तो काय उद्या तुझ्यासाठी थांबणारा नाही आहे. राणी ऐक, कशावरनं रुही ह्याच्यात सामील नसेल. अगं आपल्या रानफुलाच्या माळ्यातली गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितलीस ना, तसं मुंगळ्याने तिला आपल्या इस्टेटीबद्दल सांगितलं असेल. नवरा बायको कधी एकमेकांपासून काही लपवत नाहीत.
त्यात राणी जर समजा रुईनं मुंगळ्याला काय करू नको असं सांगितलं तरी तो तिचं थोडंच ऐकणार आहे का? तो राहीन थोडे दिवस शांत, पुन्हा त्याचं सुरू होईन. अगं कोण सुखासुखी इतकी चांगली इस्टेट सोडन का? त्यात राणी आपण पुन्हा त्या मुंगळ्याची टांग तितालवर आपल्या डोक्यावर धरून जागात बसायचं आहे का? त्यात त्या लंगड्या किन्नाकडं त्याची असलेली मैत्री. उद्या तो दारू पिऊन त्याच्यापाशी काय पाचाकला तर आपलं का होईन याचा विचार कर ना. बघ राणी, मी खूप विचार करून हे बोलतोय. जर आपल्याला शांतपणे आयुष्य जगायचं असेल तर मुंगळ्याला आपल्या वाटेतनं दूर करावंच लागल. नाहीतर मी तरी त्या टांग त्या तलवारीखाली जगू शकणार नाही, आणि त्यामुळं मला हे सगळं करायलाच लागणार. हे सगळं ऐकून राणीनं काही न बोलता मान खाली घातली आणि ती चुलीतले कोळसे बाहेर काढायला लागली. तेव्हा तिने 10 वेळा मनातल्या मनात सातमाईंची, रुयाची माफी मागितली होती. आता तिथं सारीपाटाचा पट मांडला गेला होता, पण त्याचं दान कोणाच्या बाजूनं पडणार हे परसूला, राणीला किंवा मुंगळ्याला सुद्धा माहीत नव्हतं. दुपारी रुहीला कुशीत घेऊन झोपलेला मुंगळ्या संध्याकाळी 7:15 वाजता उठला आणि उठल्या उठल्या त्याला राणीच्या वाड्यात जेवायला जायचं याची आठवण आली. त्यांनी बाजूला बघितलं तर रुही आणि रामशा तिथे नव्हते. तसा तो लगबगीनं उठला, विहिरीजवळ जाऊन तोंड धुवून चूळ भरून माझघरात आला आणि दारातच थबकला. त्याची सुंदर रुही आपल्याच कसल्या तरी विचारात चुलीच्या त्या जाळाकडे बघत बसली होती. चुलीच्या त्या ज्वालांचा लाल उजेड तिच्या गोऱ्यापान सुंदर तोंडावर आणि तिच्या सोनेरी केसांवर पडून ती एखाद्या पवित्र अग्निदेवतेसारखी अवर्णनीय दिसत होती, सुंदर दिसत होती. मुंगळ्या अतिप्रेमानं आपल्या सुंदर रुहीकडे बघत होता आणि त्याला पुन्हा अचानक ती विचित्र भावना झाली की आपल्याला कधीच आपल्या रुहीला सोडून राहता येणार नाही. मग तो परसू आपल्या राणीला आणि पोरांना सोडून कसा राहू शकेल? त्यापेक्षा आपण तो रानफुलांचा मळा आणि ती 2 शेतं किंवा त्याच्याकडे 4 शेतं मागावीत आणि गप्प बसावं का? त्यात रुयाला आपण असं वागलेलं आवडणार नाही. ती नेहमी म्हणते पैशानं सगळं विकत घेता येतं, पण सुख समाधान नाही विकत घेता येत. जणू त्यावेळी रुयाच्या त्या निष्पापपणामुळे कोणीतरी चांगली अज्ञात शक्ती मुंगळ्याला वाचवू बघत होती. परंतु नंतर क्षणभर त्याला तसं वाटल्यानंतर त्याचं दुसरं वाईट मन त्याला म्हणालं की मूर्खा, तुला पुन्हा अशी चांगली संधी मिळणार नाही. त्यात तू राणीला भरपूर पैसे देणार आहे, तेव्हा तू फक्त रामशावाडीचा विचार कर. तुझा रामशा त्या धनगरवाडीत राजा होऊन राहील. त्या परसूने आपल्या बायका पोरांचं बघावं, मी माझ्या बायका पोरांचं बघणार. मला असं मूर्खासारखं भाऊक होऊन आलेली संधी सोडायची नाही. मनाच्या या दोलायमान स्थितीत मुंगळ्यानं आपली मान झटकली आणि तो रुही पुढे येऊन बसला. जेव्हा रुहीने त्याच्याकडे बघितलं तेव्हा तिच्या डोळ्यातले ते व्याकुळ अश्रू बघून तो एकदम कासावीस झाला आणि म्हणाला, रुया, अगो आता रडाय काय झाला? तशी ती खिन्नपणे त्या जाळाकडे बघत म्हणाली, धनी, आपला धर्म्या काल परवा आपल्या मोहर होता, पण आता तो कुठंच नाही. मी आता तुमच्या मोहर आहे, पण उद्याच्याला काय होईल हे कुणाला माहीतच नाही. मुंगळ्या वैतागला आणि म्हणाला, रुया, अगो कवा तरी चांगला विचार कर. अगो तो ज्याच्या त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आता धर्म्याचा आयुष्यच तेवढा होता, त्याला आपण काय करणार? त्यो समजा जाऊ दे, मी आता लंगड्या किन्नाच्या वाड्यावर जेवायला जाणार आहे. आज तर रानडुकराचं जेवण आहे. तेव्हा रुया, तुम्ही जेवण शान घ्यावा, मायाकरता थांबू नको. मुंगळ्या हे रुहीला सांगत असताना तानी तिथे आली आणि म्हणाली, रुया, वाटण काढला का? तसं रुया पुन्हा मुंगळ्याला वाचवत म्हणाली, धनी, सांच्याला मारुत्यानं 2 मुंगास आणून शान दिला आहे ती, तेव्हा तुम्ही आता हितच जेवा. तुम्हासनी मुंगास आवडती ना? तेव्हा दुर्दैवानं मुंगळ्या म्हणाला, नाही रुया, म्या किन्नाला येतो म्हणून शान बोललोय, आणि त्याच्या आईचा तो जेवण. म्या गेलो नाही तिथं जेवायला तर त्याला वाईट वाटेल, आणि मना दारूच्या बाटल्या न्यायच्यात तिथं. तसं ती जरा चिडून म्हणाली, अहो आता त्या किन्याच्या आईच्या जेवणाला तुम्ही व कशा पायी दारू नेत असा? अहो आता त्या किन्नानं आपल्या आईच्या जेवणाला दारू त्यांनी आणायची ना. तेव्हा मुंगळ्या म्हणाला, अगो रुया, आत्ताच किन्नाची म्हातारी आटोपली आणि त्यो कसा दारू आणायला जाईल? म्याच त्याला म्हणला, म्या दारू घेऊन शान येतो. नंतर रुही काही बोलली नाही, तरी त्या चांगल्या रुहीला सतत वाटत होतं आज आपल्या नवऱ्यानं कुठेही जाऊ नये. ते सकाळचं टिटवीचं ओरडत त्यांच्या वाड्याभोवती फिरणं, तिला झालेल्या त्या विचित्र संवेदना, आणि रुहीला एकदम अस्वस्थ वाटायला लागलं.
त्यात तिला माहिती होतं की लंगड्या किन्ना चांगला माणूस नाही आहे. आता रुहीला कळत होतं गावागावात किंवा वाडीवाडीत असे अंगरख्या खालचे धुमसत राहणारे निखारे असतात आणि ते निखारे एकदम पेट न घेता योग्य वेळ येताच पेटण्यासाठी धुमसत राहतात. त्या हलकट किन्नाच्या जराशा चेतवण्यानं तिच्या नवऱ्यानं सातमाईंच्या वाड्याशी वैर धरलं होतं. त्यामुळे त्या आराचे बैल तोडले गेले होते आणि आज तो काळा नाग त्याच्या आईच्या जेवणाला तिच्या नवऱ्याला बोलवत होता. त्यात तिचा बा असा दारू पिऊन पडला होता. तसं रुहीला मुंगळ्या तिच्या बा आणि धर्म्याबरोबर असताना काळजी वाटली नव्हती कधी, पण आज धर्म्याही नव्हता आणि तिचा बा असा तुटून पडला होता. रुया त्याच विचारत असताना रुहीचं उतरलेलं तोंड बघून मुंगळ्या म्हणाला, रुया अगो थोडा चहा कर आणि यो बघ म्या जातो, पण तथ म्या थोडासा खाऊन छान परत येतो, पण तू जेवण करून छान घे. तेव्हा रुही चुलीवर चहाचा आदन ठेवत म्हणाली, तुम्ही जावा, पण म्या तुम्हापायी जेवायचा थांबतो. आता मात्र मुंगळ्या वैतागला आणि म्हणाला, च्या आईला रुया, म्या तुला सांगतो तू पोटूशी आहे तेव्हा जेवून घे, तर तुझा आपला म्या थांबतो योच पुराण चालू. तेव्हा वाटत बसलेली तानीमध्येच म्हणाली, पोरा मुंगळ्या रुया उकावू नको, म्या सांगतो तिला जेवायला, तू काय पण चिंता करू नको, पण तू घरला लवकर ये. मुंगळ्या नंतर जवळ खेळणाऱ्या रामशाला उचलून त्याच्याबरोबर खेळत बसला आणि रुहीनं चहा दिल्यानंतर तो चहा पिऊन आपल्या खोलीत गेला आणि त्याने ती कपाटातली पैसे ठेवलेली पिशवी घेतली. पलंगाखाली ठेवलेल्या 6 दारूच्या बाटल्या काढल्या, त्यांनी त्या पिशवीत नीट ठेवल्या आणि तो खोलीबाहेर जायला वळलाच होता की एकदम त्याला भास झाला की धर्म्या दारात उभा राहून त्याला अडवतोय आणि रडतोय. मुंगळ्यानं विलक्षण दचकून दाराकडे नीट बघितलं तर आता तिथे कोणी नव्हतं. मुंगळ्या जरा वेळ त्या दाराकडे बघत उभा राहिला आणि नंतर आपली मान झटकून तो राणीकडे जायला निघाला. त्यावेळी रुहीला कल्पनाही नव्हती की तिचा नवरा लंगड्या किन्नाकडे न जाता राणीच्या वाड्याकडे जातोय आणि आपण त्याला शेवटचं बघतोय. जेव्हा मुंगळ्या रुहीचा निरोप घेण्यासाठी माझघरात आला, रुहीला जातो म्हणाला, तेव्हा ती एकदम आपल्या जाणाऱ्या पाठमोऱ्या नवऱ्याकडे बघून रडक्या आवाजात म्हणाली, धनी घराकडे बिगी बिगी या, म्या तुमचा वाट बघतोय. त्यांनी पटकन वळून रुहीकडे बघितलं. ती त्याला पूर्वीपेक्षा जास्त सुंदर दिसली. क्षणभर त्याची पावलं अडखळली. त्याला वाटलं आज आपण कुठे जाऊ नये. मुंगळ्याला कळे ना आज आपल्याला सारखं असं का होतंय, पण नंतर त्यालाच वाटलं की चांगल्या कामात 10 अडथळे येतात असाच हा प्रकार असणार. आणि तो पुन्हा आपली मान झटकून वाड्यातनं बाहेर पडला. तेव्हा समोरच्या झाडावरनं एकदम पक्ष्यांचा फडफडाट झाला आणि मुंगळ्या विलक्षण दचकला. त्यांनी तिथे बसलेल्या काळूरामकडे बघितलं. त्यांनी काही नाही म्हणून मान हलवली. मुंगळ्या आपल्या वाड्यातनं बाहेर पडला तेव्हा आपल्या वाड्याला, आपल्या रुहीला, रामशाला आणि येणाऱ्या बाळाला कायमचं हरवून बसलोय याची काहीच कल्पना त्याला नव्हती. तसा मुंगळ्या हुशार होता. हे असं काम एकट्यानं करणं थोडं धोक्याचं असतं हे त्याला माहिती होतं, पण परसूनं अशा प्रकारे त्याच्यापुढे पट मांडून त्याला दुप्पट पैसे देण्याबद्दल सांगून आत्ता अर्धी रक्कम त्याने द्यायची हे सांगितलं होतं आणि त्या बोलण्यात मुंगळ्या फसला. त्यात मुंगळ्या माणसं ओळखणार होता. परसू एक साधासुद्धा सरळ माणूस आहे हे त्यांनी ओळखलं होतं. तरी परसू रामोशी नाही तर त्याच्याच जाती बिरादरीचा धनगर आहे हे त्याला माहिती नव्हतं आणि तिथे तो चुकला होता. कारण धनगर जात आपल्या स्वार्थासाठी काहीही करायला तयार होते हे त्याला कळायला हवं होतं. मुंगळ्या त्या सुनसान काळोख्या रस्त्यानं एकटाच चालला होता. थंड बोचरं वारं सुटलं होतं. दूरवरून काही भटकी कुत्री भुंकत होती आणि त्या काळोखात चालताना त्याला एकदम वाटलं की त्या रस्त्याच्या कडेवरच्या बाभळीच्या झाडावरून कोणीतरी दबकत खाली उतरत आहे. त्याला भीतीनं एकदम हुडहुडी भरली. मुंगळ्या कधी नाही तो इतका घाबरला की तो राणीच्या वाड्याकडे धावत सुटला. तेव्हा 4-5 टिटव्या कर्कशपणे ओरडत त्या झाडावरनं उडाल्या होत्या. मुंगळ्यानं घाम पुसत राणीचं अंगण कसंबसं ओलांडून मागे वळून बघितलं तर सगळीकडे अंधार भरला होता. तसं त्याने पुढे होऊन राणीच्या वाड्याचं दार जोरजोरात खडखडवलं होतं. श्रोते हो, या प्रकरणाचा हा भाग इथेच संपला. मुंगळ्या पोचलाय राणीच्या वाड्यात. आता मुंगळ्याचं पुढे काय होणार हे ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.